सकाळीच मुंबईतून सर मुंबईत बैठक चालू आहे, तुम्ही सहभागी नाही झाले. सर मुंबईत बैठक चालू आहे, तुम्ही माझी इथली मीटिंग झाल्यावर मी जाणार आहे. साहेबांचा फोन आला थेट. माझी मीटिंग झाल्यावर मी जाणार आहे. पवार साहेबांचा काय फोन आला? हो, माझं बोलणं झालं. सर मात्र अध्यक्षपदाच्या बाबतीमध्ये नेमकं काय चर्चा सुरू आहे का, किंवा शरद पवार 2 दिवसात खरंच निर्णय घेतील असं वाटतंय? असं का करताय तुम्ही? इकडे आहे, सगळे इकडे आहे. मिनिट आमचं सगळे इकडे आहे. जे नाही, मला काहीच बोलायचं नाहीये. मला काहीच बोलायचं नाहीये. मी आता मुंबईला गेल्यावर बघतो काय झालं. सर मात्र तिकडं काल तुम्ही भावूक झालेले होते फार. सगळ्यात आधी तुमच्या इमोशनल पोझिशनमुळे सगळ्याच राज्यभरातले कार्यकर्ते सुद्धा डिस्टर्ब झाले आणि नेमकं काय होईल अशी सगळी संभ्रमावस्था जी आहे ती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळते. तुम्हाला फीडबॅक काय येतोय आणि तुमचं स्वतःचं बोलणं काय? महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना पवार साहेबांनी राजीनामा देणं हे योग्य वाटलं नाही आणि त्यांनी राजीनामा मागं घ्यावा असं महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मत आहे. आता आज सकाळीपासून मी मुंबईत नाही आहे. मला अनेकांनी अनेक आमदारांनी, अनेक कार्यकर्त्यांनी, अनेक जिल्हाध्यक्षांनी फोन करून पवारसाहेबांनी राजीनामा देणे योग्य नाही अशी भूमिका मांडलेली आहे. तुम्ही सिल्वर ओकला गेल्यावर साहेबांचं आणि तुमचं काल जी चर्चा झाली त्याच्यामध्ये साहेब काय म्हटले? तुम्ही कन्व्हिन्स करू शकला नाही का किंवा हे निरोप? नाही, कन्व्हिन्स करण्याची चर्चाच झाली नाही, कारण टेलिव्हिजनवरच्या बातम्या बघण्यातच सगळा वेळ गेला. त्यानंतर मी निघालो तिथून. साहेबांची चर्चा झालीच नाही काल? साहेबांची चर्चा काहीच झाली नाही काल की? काल नाही चर्चा झाली, कारण टेलिव्हिजनवरच्या बातम्या बघण्यातच वेळ गेला. सर सुळे यांच्या नावात म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी प्रक्रिया सुरू झाली, त्यांचं नाव आघाडीवरती येऊ शकतं भुजबळांनी सांगितलेलं आहे. काय नेमक्या हालचाली आहेत? मला माहीत नाही काय चर्चा झाली आहे ती. माझ्यासमोर तर काही चर्चा झालेली नाही. टेक्निकल ग्लिच आणखी होता. कार्याध्यक्ष हे पद राष्ट्रवादीमध्ये आहे का? म्हणजे केंद्रीय पातळीवर सुद्धा घटनेमध्ये आहे का आपल्याकडे कार्याध्यक्ष पदाचं? आणखी एक जी चर्चा येते किंवा जे प्रिडिक्शन येते की सुप्रिया सुळे या कार्याध्यक्ष होतील आणि साहेब हे पॅसिव्ह मोडवरती अध्यक्ष राहतील. नाही, मला काहीच कल्पना नाही आणि मी काही राष्ट्रीय पातळीवरचा कार्यकर्ता नाही आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर आमच्या पक्षात कोणत्या पदाची प्रोव्हिजन आहे, कोणत्या पदाची काय व्यवस्था आहे हे मला काही माहिती नाही. माझी काही कोणाशी चर्चा झालेली नाही याबाबतीत. आजच्या बैठकीची निमंत्रण तुम्हाला दिलं नाही अशी चर्चा सुरू आहे. बैठकीचं निमंत्रण होतं का आजच्या? आणि मला आज ही बैठक आहे हे मला माहीत नव्हतं. मला याची कोणीही कल्पना दिलेली नव्हती आणि माझ्या ठरलेली ही इथं बैठक आहे साखर आयुक्तांच्या इथं. या बैठकीसाठी मी सकाळी निघून आलो आणि ही बैठक झाल्यानंतर मी परत जाणार. जयंत पाटील नाराज आहेत. जयंत पाटलांचं म्हणणं आहे की शरद पवारांनीच अध्यक्ष राहावं. ते तर माझं मत मी कालच सांगितलं ना. ते काय नवीन काय त्यात नाही आहे. राजीनामे तुमच्यापर्यंत आतापर्यंत आलेत प्रदेशाध्यक्ष म्हणून? बऱ्याच जिल्हाध्यक्षांनी आणि वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे राजीनामे व्हॉट्सअपवर पाठवलेले आहेत. जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा मी अजून पाहिलेला नाही. माझ्याकडे इथं पर्यायी व्यवस्था काय असेल? ठाणे शहर अध्यक्षांचा राजीनामा, आनंद परांजपेंचा राजीनामा माझ्याकडे आलेला आहे. सर पर्यायी व्यवस्था काय असेल? समजा जर पवार साहेबांनी अध्यक्षपद स्वीकारलं नाहीच किंवा नकारच दिला पुन्हा, तर दुसरी काही तयारी राष्ट्रवादीमध्ये आहे का किंवा तसा काही विचार झालाय का? नाही, हे सगळे राष्ट्रीय स्तरावरचे प्रश्न आहेत आणि राष्ट्रीय स्तरावरचे आमचे जे कोणी नेते असतील ते बसून त्याच्यावर निर्णय करतील. या राजीनाम्यांच्या बाबतीमध्ये नेमकं काय धोरण असणार आहे? कारण प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी राजीनामे आमचे महाराष्ट्रातले सगळे कार्यकर्ते माझ्याकडे पाठवत आहेत. त्या बाबतीत आम्ही सगळे एकत्रित बसून ठरवू काय करायचं. राजीनामा दिलेला नाही ना? तुमच्या राजीनाम्याची जी बातमी येते ती चुकीची. तुम्ही मला मगाशी हा प्रश्न विचारला आणि मी नाही असं याचं उत्तर दिलेलं आहे.
दोन भूमिका पाहायला मिळाल्या काल. आपल्याशी याबाबतची काही विचारणा झाली होती का? आपल्याशी याबाबत चर्चा झाली होती का? कारण नाही. अजितदादांना हा नाही. माहित होता. अजितदादांना मला माहीत नव्हतं, माझ्याशी काही चर्चा झालेली नाही. नाही, सर, मात्र दोन भूमिका अशा पाहायला पद्धतीनं मिळाल्या. जर तुम्ही कार्यकर्त्यांना अजितदादा एक भूमिका बोलत होते, तुम्ही एक बोलत होता. त्यांचं म्हणणं आहे की किती दिवस म्हणजे नवीन अध्यक्ष आलं पाहिजे, तुमचं म्हणणं आहे शरद पवार अध्यक्ष पाहिजेत. तर मग दोन भूमिका राष्ट्रवादीमध्येच पाहायला मिळतात. मला त्यावेळी ते वाटलं म्हणून मी माझी ती भूमिका व्यक्त केली. काल अजित पवार असं म्हटले की 1 मेलाच खरं तर हा निर्णय घोषित केला जाणार होता. याचा अर्थ त्यांना या निर्णयाची पूर्ण कल्पना होती. सुप्रियाताई ज्या पद्धतीनं काल वावरत होत्या त्या निश्चिंत पाहायला मिळाल्या. त्यांची बॉडी लँग्वेज ही अत्यंत शांत होती. याचा अर्थ त्यांनाही हा निर्णय माहिती असावा ना. अगदी अजितदादांनी सुप्रियाताईंना बोलू नका असं सांगितल्यानंतर प्रतिभा काके सुद्धा हसत होत्या. याचा अर्थ पूर्ण कुटुंबाला म्हणजे पवार कुटुंबियांमध्ये हा निर्णय आधी माहिती होता. केवळ पक्षाचे पदाधिकारी जे आहेत त्यांच्याशी कुठली चर्चा झालेली नव्हती असं काही आहे का? असं तुम्ही सांगितलेल्या माहितीवरून दिसतंय. तुम्हालाही तसं वाटतं का? म्हणजे काल हे सगळं मला माहीतच नव्हतं. कोणाला इतरांना माहीत असेल तर मला माहीत नाही, पण मला माहीत नव्हतं. पण तुमची नाराजी दिसते का या सगळ्या गोष्टीवरून की पुढे भविष्यात काय होणार आहे किंवा पवार साहेब नसतील तर काय फटका पक्षाला बसणार आहे? या पक्षामध्ये पवार साहेबांचं नेतृत्व बघून आम्ही आलो. पक्षात साहेबांनी आम्हाला प्रेम दिलं, काम करण्याची संधी दिली. त्यामुळे नाराज होणं महाराष्ट्रातला प्रत्येक कार्यकर्ता पवार साहेबांच्याकडे बघून या पक्षात आहे. तो सगळा नाराज आहेच, त्याबद्दल काही दुमत आहे. तो आता पुढचा प्रश्न आहे. त्याच्यावर जर आणि तर ज्या प्रश्नांना उत्तर देण्याची आवश्यकता नाही आहे. एकत्रित बसून काय पक्ष निर्णय घेईल, काय निर्णय होतोय, त्या सर्वांच्यावरच सगळ्या गोष्टी अवलंबून. आज बैठक होती, तुम्हाला बोलवलं नाही बैठकीला. तुम्ही प्रांताध्यक्ष आहात, इतकी महत्वाची बैठक असताना तुम्हाला त्याची राष्ट्रीय स्तरावरची बैठक आहे. त्यांना आवश्यकता वाटली नसेल मला सांगण्याची. मात्र राज्य पातळीवरचे नेते त्याला उपस्थित आहे. राष्ट्रीय स्तरावरची जरी बैठक असली तरी आता अजित पवार मला बोलवण्याची आवश्यकता वाटली नसेल तर ठीक आहे, असं होऊ शकतं ना. म्हणजे पक्ष तुमच्या सगळीकडे आपण असलंच पाहिजे असा आग्रह आपण करू नये. तुमच्यावर नाराज आहे की तुम्ही पक्षावर नाराज आहे? दोन्ही गोष्टी नाही आहेत. साहेब तुम्ही ज्या पद्धतीने मेसेज सगळं नाहीये हे स्पष्ट दिसतंय. तर जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे नेते सध्या पुण्यामध्ये आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया माध्यमांकडून घेतली जात होती. तर आजच्या इतक्या महत्त्वाच्या बैठकीला जयंत पाटील मुंबईमध्ये वायबी सेंटरमध्ये हजर का नाहीत असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारला जात होता. मात्र ही राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यकारिणीची बैठक किंवा राष्ट्रीय स्तरावरती निर्णय घेण्याची बैठक आहे, म्हणून मी त्या बैठकीला नाही किंवा या बैठकीला तुम्हाला बोलावलं गेलं नाही असे अनेक प्रश्न पत्रकारांकडून विचारले गेले. मात्र अगदी शांतपणे जयंत पाटील यांनी या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिली आहेत. मी पक्षावरती नाराज नाही किंवा पक्ष देखील माझ्यावरती नाराज नाही. जयंत पाटील आजच्या महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर म्हटल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबईतल्या या बैठकीची कल्पना नव्हती असं जयंत पाटील म्हणाले. त्याचसोबत काल जो काही निर्णय शरद पवार यांनी जाहीर केला त्याची देखील मला कल्पना नव्हती असंही जयंत पाटलांनी सांगितलंय. तर आज समितीची बैठक वायबी चव्हाण सेंटर इथे सुरू आहे. या संदर्भात मला माहिती नव्हती, या बैठकीला बोलवलं नव्हतं असं जयंत पाटील म्हणाले. मात्र आता राष्ट्रवादीच्या नव्या नेतृत्वाबद्दल बोलणं सुद्धा जयंत पाटील यांनी टाळल्याचं दिसलं. ते सध्या पुण्यामध्ये आहेत, ते आजच्या मुंबईतल्या बैठकीला उपस्थित नाहीत. त्याचसोबत तिकडे आता